सकाळी हे केलं तर वजन आपोआप कमी होईल. मित्रांनो, तुम्ही जिम करता, चांगला डाएट करता, तरी वजन कमी होत नाही, तर मी आज तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते जर तुम्ही सकाळी केलं तर 100% तुमचं वजन हे कमी होणार आहे. तर जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तुमचं वजन लवकर कमी होत नाहीये, तुम्ही चांगला डाएट करताय, चांगला वर्कआउट करताय, तरी तुमचं वजन हे कमी होत नाही. तर मित्रांनो, तुम्ही काय चूक करताय हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी जे आज हे ज्या गोष्टी सांगणार आहे ना, त्या जर तुम्ही केल्या तर तुमचे 100% वजन हे कमी होणार आहे. सर्वात पहिले काय करायचंय, तुम्ही जसे झोपेतून उठले ना, तर 1 ग्लास तुम्हाला कोमट पाणी घ्यायचंय, कोमट पाणी प्यायचंय. कोमट पाणी पिल्याने काय होणार आहे, तुम्हाला ऍसिडिटी होणार नाहीये. त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जी फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ही चांगल्या पद्धतीने व्हायला लागून जाणार आहे. हे झालं. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, जसं तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलं त्यानंतर तुमचं फॅट बर्निंगची प्रोसेस चालू होऊन जाईल. तुम्हाला ऍसिडिटी वगैरे ह्या गोष्टी होणार नाही. पचनक्रिया हे चांगली वाढेल, मेटाबॉलिझम हे तुमचं हाय. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्याच्यात 5-10 मिनिटानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटात चांगली स्ट्रेचिंग करायची आहे, वॉर्मअप करायचा आहे. वॉर्मअप झाल्यानंतर मला स्पॉट जॉगिंग म्हणतो, म्हणजे स्पॉट रनिंग, एका जागेवर तुम्हाला थोडस पळायचंय, स्पॉट जॉगिंग म्हणतो, ते करायचंय. ते हे केल्याने काय होतं मित्रांनो, तुमच्या जी फॅट बर्निंगची प्रोसेसला चांगली अजून हेल्प भेटत असते आणि तुमची बॉडी ही रिलॅक्स होऊन जात असते, मोकळी होऊन जात असते. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सकाळी 5 ते 10 मिनिटं कोवळ्या उन्हामध्ये सूर्यप्रकाश घ्यायचा. याच्यात तुम्हाला व्हिटॅमिन डी भेटणार आहे आणि तुम्हाला फॅट बर्न साठी एक चांगली प्रोसेस सुद्धा तुमची सुरू राहणार आहे. मित्रांनो, हे झालं. हे तुम्ही 3 गोष्टी केल्या, पण तुम्ही काय एक चूक करत असता माहिती का, या 3 गोष्टी तुम्ही करताना तुमचं फॅट लॉस वेट लॉस किंवा आरामात होईल, सोप्या पद्धतीने होईल. पण तुम्ही एक चूक करता, त्यामुळे तुमचं फॅट लॉस वेट लॉस हे होत नाही. काय नाही होत, तुम्ही काय करता, सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी केलं, त्यानंतर तुम्ही चहा पिऊन घेत असता. तुम्हाला चहा प्यायची नाही. तुम्हाला सर्वात पहिले कोमट पाणी घेऊन घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला एक चांगला वॉर्मअप स्ट्रेचिंग वगैरे करून घ्यायची आहे, थोडासा वर्कआउट करून घ्यायचा आहे, स्पॉट जॉगिंग वगैरे. ते झाल्यानंतर 5-10 मिनिटं त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, थोडा वेळ 5-10 मिनिटं सूर्य सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्हाला बसायचं, उभं राहायचंय, थोडंसं फिरून घ्यायचंय, व्हिटॅमिन डी भेटते त्यामुळे. आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर, ही पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला चहा घ्यायचा आहे. हे सर्व याच्या अगोदर चहा घेणार आहे तर तुमचं फॅट लॉस वेट लॉस होणार नाही. तुम्हाला ही प्रोसेस झाल्यानंतर घेणार तर तुमची बॉडी रिलॅक्स झालेली असेल, कुठल्या प्रकारे तुम्हाला ऍसिडिटी वगैरे होणार नाही. तुम्ही जर या सर्व प्रोसेस जसं उठल्याबरोबर जर तुम्ही चहा घेतला तर तुम्हाला ऍसिडिटी होऊन जाणार, पित्त होणार आहे, तुमचं फॅट लॉस होणार नाही, वेट लॉस होणार नाही आणि फॅट हे तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढत जाईल. पण मी प्रोसेस मी सांगितली त्यानंतर जर तुम्ही चहा वगैरे घेतला तर तुम्हाला ऍसिडिटी होणार नाहीये, तुमच्या फॅट लॉसला बी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये आणि तुमची पचनक्रिया चांगली असणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऍसिडिटी वगैरे या गोष्टी होणार नाही. म्हणून चहा तुम्हाला सर्व प्रोसेस झाल्यावर घ्यायचे. तर मित्रांनो, मी हे जे तुम्हाला सांगितलं, हे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला 100% 21 दिवसामध्ये रिझल्ट येणार आहे. तर तुम्ही हे करा आणि तुम्हाला तुमचं वजन हे आपोआप कमी होईल. तर मित्रांनो, आजचा विषय होता. चॅनल लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करा. जय श्रीराम.